महंत गुरुवर्य वाघमारे बाबाजी यांच्या मातोश्री, आपण सगळे त्यांना अक्का असं म्हणायचो. अक्काला ना आणि अक्कावरती जे बाबा सांगतात आम्ही बघितलं. वाघमारे बाबाजींचं खूप अक्कांवरती माया असायची. तो क्षण आपण कोणी विसरणार नाही. अक्काचे विचार जिवंत राहावेत म्हणून बाबाजी वारकरी संप्रदायाचे कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वारंवार ती पोहोचवत आहे. त्या अक्काच्या चरणी प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आता वेळ पण नाही झाला. महंत आपले इंदुरीकरजी बाबा त्यांचंही काल्याचं कीर्तन पुण्यतिथीच्या निमित्तानं होतं. ते मला जवळ सुरुवात केलीच नाही. कसं आणखीन ओळखणार ते कपाळाला गेले ती काय. मी पण धावतच आलो. छत्रपती संभाजीनगरची बैठक आयोजित केली होती, पण बाबाने अचानक सकाळी सांगितलं. नसताना ती बैठक बाबाजींना माहिती मी केली नसती. कारण आपलं कुठलंही आंदोलन असो किंवा उपोषण असो, बाबाजींचं पहिलं कीर्तन आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी वाघमारे बाबाजींचंच असतं. ही आतापर्यंत आपली परंपरा. आता मुंबईत आपण करोडोच्या संख्येनं जातोय. आपल्या अंतरवालीतूनच 12 लाख गाड्या जागेवर निघणार. तिथलं सुद्धा पहिलं कीर्तन हे वाघमारे बाबाजींचंच. व्यासपीठावरील सगळ्या गुणीजन मंडळीला महंतांनी सांगतो, आपण सुद्धा तिथं हजर राहतो. कारण इथं जे मला बोलायचंय, जे तुम्हाला ऐकायचे ते व्यासपीठावर बोलत नाही. कारण हे व्यासपीठ वारकरी संप्रदायाचं आहे. एवढं जगाच्या पाठीवरती या पृथ्वी तलावरती व्यासपीठ राहिले की तिथं जातीवाद होत नाही. या व्यासपीठावरती जातीचं बोलायचं नाही, कुणी बोललं तर खाली उतरायचं. ही संस्कृती वारकरी संप्रदायाची जतन करणं, जपणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. ती आपण सगळ्यांनी जपली पाहिजे. पुन्हा एकदा उशीर झाल्यामुळं जास्तीचा वेळ न घेता व्यासपीठावरील सगळ्या गायक मंडळी, महंत मंडळी यांनाही मानाचा रामकृष्ण हरी करतो आणि आपल्या अक्काला पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी.